नमस्कार, मी लक्ष्मी. तुम्ही पाहत आहात थेट अपडेट. आजच्या बुलेटिन मध्ये पाहूयात महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीच्या ठळक घडामोडी. मुंबई शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांनी रोड शो केला असून आज संध्याकाळी त्यांची नाशिकमध्ये जाहीर सभा होणार आहे. विशेष म्हणजे ही सभा काल ठाकरे बंधूंनी तपोवनात घेतलेल्या सभेच्या त्याच जागी होत असून या सभेचं नियोजन दादा भुसे यांनी केलं आहे. या सभेत एकनाथ शिंदे ठाकरे बंधूंवर नेमकं काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी सोलापुरातील सभेत लाडकी बहीण योजना आमचं सरकार असेपर्यंत बंद होणार नाही अशी ग्वाही दिली आहे. त्यानंतर आज पिंपरी चिंचवड मध्ये भाजपची सभा होत असून आधीपासून चर्चेत असलेल्या महेश लांडगे आणि अजित पवार यांच्या वादावर फडणवीस काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर पुण्यात आज अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध केला, ज्यामध्ये मोफत मेट्रो आणि बस सेवा देण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे. लातूरमध्ये काँग्रेसचे अमित देशमुख आणि वंचित बहुजन आघाडीचे सुजात आंबेडकर यांनी सभा घेऊन लवकरात लवकर पाणी पुरवठा करण्याचं आश्वासन दिलं आहे. तर आजच ठाकरे बंधू संभाजीनगरमध्ये प्रचार सभेसाठी दाखल होत आहेत. या सभेत ते इतर पक्षांवर काय टीका करणार याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. शेवटी एवढंच म्हणावं लागेल की महापालिका निवडणूक 15 तारखेला होत असून सध्या संपूर्ण महाराष्ट्रात प्रचाराला कमालीची रंगत आली आहे. सभा, रोड शो, जाहीरनामे आणि आरोप प्रत्यारोप यामुळे यंदाची निवडणूक राजकीय संक्रांतीसारखी उत्साहात साजरी होणार अशी चिन्ह दिसत आहेत. तर मतदारही यंदा अधिक जागरूक आणि सक्रिय दिसत असून 15 तारखेला मतपेटीतून